बघा तसं कशाही पद्धतीचं असं मिसाईलने उडवणं म्हणजे भारतावरती हल्ला करणं मला वाटतं आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जे काही आपलं राजकीय वलय आहे तशी शक्यता अतिशय कमी आहे. आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे. अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमकीचे येत असतात. प्राथमिक दृष्ट्या तसाच पद्धतीचा ईमेल हा वाटते, पण तरी सुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे. सुरक्षा यंत्रणेबाबतीत काय नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत या घटनेत? नाही, ऑलरेडी आपण विधिमंडळ असेल किंवा मुंबईमधली जी काही महत्वाची ठिकाणं असतात त्याचा सुरक्षेच्या बाबतीमध्ये वारंवार आढावा हा घेतला जात असतो मुंबई पोलिसांच्याकडनं. आणि हे सगळ्याच ठिकाणी आपण ज्या काही ठिकाणांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या सगळ्या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये वेळोवेळी आढावा हा घेतला जात असतो. हिंदी में बता दीजिए सर, हिंदी में बता दीजिए. नाही, तसा डिटेल माझ्याकडे आता नाहीये, परंतु जो काही जी काय आहे ती धमकी आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास हा चालू केलेला आहे. विधान भवन समेत मुंबई के 4 आज अजित पवारांच्या अपघाती निधनावरती चर्चा होणार आहे, तर तसं काही वाटतंय का हा विषय कुठेतरी डायव्हर्ट करावा म्हणून असं? नाही, तसं नाही. मेलचा सोर्स कुठून आहे हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. ते आपण तपासाचं काम सध्या अजून चालू आहे, त्यामुळे तसं कुठलेही तर्क लावणं आता चुकीचं राहील. विधान भवन समेत 12 मार्च 1993 ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते, त्याला कुठेतरी ही तारीख जुळवली जाते का? कारण का 33 वर्षानंतर अशा पद्धतीने बघा, अजूनपर्यंत त्या ईमेलचा सोर्स कुठून आहे हे अजून लक्षात आलेलं नाही आहे किंवा तो तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे हॉक्स ईमेल्स हे अनेक वेळा येताना आपण पाहिलेले आहेत आणि तशाच पैकीचा असलेला हा हॉक्स ईमेल असावा असा प्राथमिक अंदाज आहे. विधान भवन समेत मुंबई के 4 प्रमुख स्थानों को जो है वो बॉम्ब से गिराने का मेल आया है. क्या कुछ सर अभी तक के जांच में पता चल रहा है? नहीं, प्राइमरी इन्वेस्टिगेशन में जो ईमेल का सोर्स है वो ढूंढने का भी फिलहाल काम चालू है. ये सोर्स जो है हमने देखा है काफी बार हॉक्स ईमेल्स भी आते हैं, तो जो भी प्राइमरी इन्वेस्टिगेशन या प्राइमरी इन्फॉर्मेशन जो मिल रही है उसके हिसाब से ये हॉक्स ईमेल ही होगा शायद. फिर भी ये उस ईमेल में जिस जिस जगहों का उल्लेख किया गया है वो जगहों का एक फील्ड सर्वे हो चुका है और उसकी सिक्योरिटी के पॉइंट ऑफ व्यू से जो भी मेरे ख्याल से जो भी क्या बोलते हैं आप, सुरक्षा के लिए जो भी प्रिकॉशन लेना जरूरी है वो हमने ले चुके हैं. ठीक है, थैंक यू.